मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 64 वृद्धींचं वर्णन चालू आहे. तर परमर्षी स्वस्ती मंगल पाठ म्हणू आपण. त्याच्यामध्ये सगळ्या 64 वृद्धींचं वर्णन आलं, त्यामुळे जर असं आपलं रोज त्यांची नावं तरी रिवाईज होतील. तू शास्त्र विमर्शनासाठी कारण त्यांनी सगळं पाठापाठी नित्य अद्भुत अचल केवल ज्ञानधारी जे मुनी मनपर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थधान्योपम कही अरु एक भुज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्रीधर यतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पावे शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे जंगावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे शरण आया हूँ प्रभुवर अणिमाजु महिमार लगी माँ में कुशल श्री मुनिवरा रुद्धि लगी माँ वेदरे मन वचन तन से ऋषिवरा पर नहीं मद झलकता उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता ईशत्व और वशीत्व अंतरधान आपती जिन कही काम रूपी और प्रतिघात मुषिपुंगवलही नरुद्धिधारक मुनिजनों को सतत वंदन मैं करूं कल्याणकारी जो जगत में से शिवतीय को वरू दीप्ति तप्ता महाघोरा उग्र घोर पराक्रमा ब्रह्मचारी रुद्धिधारी वन विहारी अगवमाये घोर तपधारी परम गुरु सर्वदा मंगल करे भव डूबते सज्ञ जन को तारती रहिले धरे आमर्ष औषधी आशी विष रुदृष्टी विष सर्व औषधी खिल्ल औषधी जल्ल औषधी विडौषधी मल्ल औषधी ये रुद्धिधारी महामुनिवर सकल संघ मंगल करे जिनके प्रभाव सभी सुखी हो और भव जल निधि तरे क्षीरस्रावी मधुस्रावी घृतस्रावी मुनियशी अमृतस्रावी रुद्धिवर अक्षीण संवास महानसी हे रुद्धिधारी सब मुनीश्वर पापमल को परिहरे
पूजा विधि के प्रथम अवसर, हाँ सफल पूजा करे। कर जोड़ दास गुलाब करता, विनय चरणन में खड़ा। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, दीजिए सबसे बड़ा। जब तक न हो संसार पूरा, चरण में रतनित रहे। वसु कर्म क्षय कर शिवलय, बस और कुछ नाही चहे। परवर्षी स्वस्ती मंगल विधान म्हणलं. आता काय परवर्षी स्वस्ती मंगल पाठ, जिनेंद्र अर्चनामध्ये जे स्वस्ती मंगल पाठ आहे त्याच्यानंतरचं परवर्षी स्तोत्र आहे ते. तर ते 64 वृद्धींचं सगळं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. मग जोपर्यंत आपलं हे वर्णन संपत नाही 64 वृद्धींचं, तोपर्यंत आपण हे थोडं थोडं म्हणू रोज. असं काय चाललं होतं आपलं प्रकरण. अष्टांग महानिमित्त वृद्धींचं वर्णन सांगतायत. त्याच्यामध्ये 8 निमित्त आहेत. 8 निमित्तांच्या निमित्तात वृद्धिधारी मुनीश्वरांना जे काही ज्ञान होतं तर त्याला वृद्धी म्हणलं जातं. ते पण सांगितलं कसं. 3 काळ जाणू शकतात किंवा एखाद्याचं जन्म मरण, एखाद्याचं सुख दुःख सुद्धा जाणण्याची त्यांच्यामध्ये, त्या फक्त निमित्ताच्या द्वारे ते सगळं जाणण्याची त्यांच्यामध्ये शक्ती असते. काय काय निमित्त बघितले आपण. पहिलं सांगितलेलं नभ किंवा अंतरिक्ष, म्हणजे सूर्यचंद्र आदींच्या हालचालींवरून, त्यांच्या स्वरूपावरून सुद्धा मुनींना भूत भविष्याचं ज्ञान होऊ शकतं. किंवा दुसरं सांगितलं भौम किंवा पृथ्वी. मग त्या पृथ्वीच्या स्पर्शाने, त्याच्या हालचालींवरून, त्याच्यामध्ये जे काय खाली गुप्त रूपाने असणारे धातू खनिज वगैरे हे सुद्धा ते न पाहता जाणू शकतात. म्हणजे फक्त दगडाला हात लावलं तरी सुद्धा तिथं त्यांना सांगितलं काय त्या जमिनीत काय आहे काय नाही, किंवा भूकंप येणार आहे का नाही, काय एक नॅचरल कॅलॅमिटी येणार आहेत, हे सगळं वगैरे त्यांना ज्ञात होतं. तर ते भौम नावाची वृत्ती सांगितलं. पुढं सांगतायत काय अंग नावाचं ज्ञान. अंगनिमित्त. अंग म्हणजे शरीराचे जे 8 अंग आहेत, तर त्या 8 अंगांच्या वरून त्या मनुष्याचं काय भविष्य आहे, त्याला काय कधी मरण येणार, किंवा त्याच्यावर काय संकट येणार वगैरे, हे सगळं त्यांना ज्ञात करता येतं. असे ते कोण अंगनिमित्त वृद्धिधारी मुनिराज. त्याच्यामध्ये हे पण घेतलं की वात पित्त कफ वगैरे ह्याच्यावरून सुद्धा ते जाणू शकतात भविष्य एखाद्या जीवाचं, की त्याला काय रोग आहे, पूर्वी काय रोग होता, किंवा पूर्वी तो कुठं होता, पुढं कुठं असणार आहे, हे सुद्धा त्यांना त्याच्यावरून ज्ञात करता येतं. ते अंगवृद्धिधारी मुनी म्हणले. अंगनिमित्त वृद्धिधारी मुनी. आता सांगतायत व्यंजन. व्यंजन नावाचं निमित्त आहे. हे पण बघितलं होतं काल आपण. तर व्यंजन नावाच्या निमित्तावरून त्या मुनींना काय सांगितलं, म्हणजे व्यंजन म्हणजे काय तीळ किंवा मस. त्या निमित्तावरून जेव्हा त्या मुनींना काय हित आहे, किंवा त्याचं काय भविष्य आहे, हे सुद्धा सगळं समजतं, जाणू शकतात. 3 काळाच्या हिताला जाणण्याची त्यांच्यात शक्ती असते. किंवा तो मनुष्य ज्या क्षेत्रात आहे त्याच्या तिळाकडं बघून सांगतील की या क्षेत्रात काय होणार आहे. कळतंय का काय म्हणते मी. म्हणजे त्या मनुष्याच्या शरीराचे अवयव म्हणा, किंवा हे जे व्यंजन आहेत याच्यावरून तो ज्या क्षेत्रात राहतोय तिथं काय घडणार, किंवा त्याच्यावर अजून काय आपत्ती वगैरे येणार, हे सुद्धा ते सांगू शकतात. व्यंजन वृद्धिधारी मुनिराज. 7 धातू विचारले होते तुम्हाला. तुम्ही 7 धातू सांगितले का मला. शोधायला मी सांगितले होते, उत्तर पण मीच सांगायचं आहे काय. शोधलेत का. 7 धातू कोणते आपल्या शरीरामध्ये. 7 धातू आहेत ना. माझ्याच नाही, तुमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहेत. सप्तधातूंनी आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणूनच अजून
भूक लागते, झोप लागते, घाम येतो किंवा जे काही रोग होतात सगळं सप्तधातूंच्या दोषामुळं किंवा सप्तधातूंच्या कारणामुळं होत आहे. मग ज्यांचं शरीर सप्तधातूंनी रहित आहे असे कोण, एकतर देव किंवा नारकी किंवा अरिहंत भगवान. तर त्या सगळ्यांना सांगितलं कसलाही रोग नसतो, भूक तहान नसते, कसले दोष नसतात, आदी व्याधी उपाधी काहीही नसतं, कारण सप्तधातू रहित शरीर असतं. कारण वैक्रिक शरीरामध्ये सप्तधातूंची रचना नसते. अरिहंत बोला, काय सांगितले सप्तधातू कोणते, कोण सांगताय काय? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, शुक्र, मज्जा. तर ते म्हणजे काय म्हणून कोणतरी विचारलं होतं ना, हे सगळे काय आहेत ह्याच्यासाठी. तर सांगितलं की रस म्हणजे प्लाझ्मा म्हणतो ना आपण, जे WBC RBC ज्याच्यामध्ये असतात ते, किंवा एक लिक्विड जे रक्तामध्ये असणारं लिक्विड आहे त्याला म्हणलं प्लाझ्मा, मग ते एक धातू आहे. दुसरं रक्त माहिती आहे RBCs, रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतात त्याला. तिसरं मांस म्हणजे मांसल भाग आहे माहिती आहे. चौथं सांगितलं मेद म्हणजे फॅट, जे काही शरीरामध्ये फॅट्स आहेत तर ते मेद म्हणलं गेलं. चौथं मेद म्हणजे बघावं लागेल. आणि पुढचं सांगितलं अस्थि म्हणजे हाडं. मज्जा म्हणजे काय, त्या हाडांच्या मध्यभागी असतं तो बोन मॅरो असतो. म्हणजे काय, ज्याच्यातून रक्त तयार होतं त्याला बोन मॅरो म्हणतो, त्यालाच म्हटलं मज्जा. आणि शुक्र म्हणजे जननेंद्रिय. तर हे सगळे झाले 7 धातू. मेद म्हणजे चरबी ना? हा, असंच म्हणायला लागले, फॅट म्हणलेत किंवा चरबी असं म्हणले. तर हे 7 धातूंनी सांगितलं औदारिक शरीर बनलेलं आहे, आणि त्याच्या निमित्तामध्ये म्हटलं म्हणून आपल्याला सगळ्या आधी वगैरे व्याधी आहेत. पुढचं परवाची आपलंच बाकी कोणाला औदारिक शरीर नाहीच आहे. सप्तधातूंनी रहित असतं देवनारकींचं शरीर, कारण त्यांना वैक्रिक शरीर आहे. आपलं शरीर औदारिक आहे, म्हणून आपल्या शरीरामध्ये हे 7 धातूंची रचना आहे, आणि म्हणून सगळे रोग वगैरे आपल्या शरीरात असतात, त्या देवनारकींच्या शरीरामध्ये नसतात. मज्जा म्हणजे कळालं नाही. मज्जा म्हणजे बोन मॅरो म्हणलं. बोन मॅरो म्हणजे आता तुम्हाला काय, मला माहित नाही कसं सांगायचं. मज्जारज्जू वगैरे नाही, तसं तर मला मज्जारज्जू म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे आता जे शरीरामध्ये आपलं हाड आहेत ना, हे हाड आहे ना, तर ज्या हाडाच्या मध्यभागी एक काय म्हणायचं, जरासं हाडापेक्षा कमी जाड, कमी मऊ, म्हणजे मऊ असतं ते भाग, आणि त्याच्यामधून रक्ताची तयार होत असतं, रक्ताचं प्रोडक्शन तिथं असतंय खरं. म्हणजे म्हणतात ना की कुत्रा हाड चघळतो आणि त्याच्यातून रक्त येतं वगैरे, तर ते ॲक्च्युली वाळलेलं हाड असल्यामुळं त्याच्यात दाताडतूनच रक्त येतं आहे आणि त्याला वाटतं त्या हाडातून येतं आहे. पण जेव्हा शरीरामध्ये हाड आहेत आपल्या, तर हे जिवंत बॉडी असल्यामुळं त्याच्यामध्ये रक्ताचं प्रोडक्शन हाडामध्ये होत असतं, त्याला म्हटलं बोन मॅरो. आणि त्याच्यामधून मग तुमचं रक्त नवीन नवीन कुठून तयार होतं आहे, त्याच्यासाठी सायन्स शिकावं लागेल. तर फक्त एवढं सांगायचं की तो एक भाग म्हणजे सुद्धा एक धातू आहे, जिथून की रक्ताची निर्मिती होते. तर हे सांगितलं असं व्यंजन नावाच्या अंग आणि व्यंजन नावाच्या निमित्तावरून मुनींना जे काही ज्ञान होतं, तर ते 3 काळाला त्याच्यावरून जाणू शकतात. ही वृद्धी आहे, त्यांच्या ज्ञानाची विशेषता आहे. पुढचं सांगितलं काय, पुढचं निमित्त कुठलं आहे, स्वर. स्वर म्हणजे आवाज, शब्द नाही, स्वर म्हणजे आवाज. कुठं गेलं हे,
हां, स्वर निमित्त नावाची रुद्धी आहे. जे जे काय आपण स्वर बोलतो त्या स्वरावरून त्याच्या मागं जे काय तुमचं त्या शब्दाच्या मागं जे काय ध्वनी असेल त्याच्यावरून सुद्धा मुनींना सगळ्या इष्टानिष्टाची कल्पना येते किंवा सगळं त्यांना मागचं पुढचं सुद्धा समजू शकतं. हे सांगायला वाचते. अक्षर अनक्षर रूप तथा शुभ अशुभाला ऐकून, म्हणजे शुभ अशुभ जे काही स्वर आहे ते ऐकून इष्ट अनिष्ट फळाला जे जाणतात ते स्वरनिमित्त रुद्धिधारी मुनी आहेत असं म्हटलं जातं. तुमचे अक्षररूप शब्द असू देत नाही तर अनक्षररूप शब्द असू देत, त्याच्या मागची जी ध्वनी असती ना, किंवा शुभ भावरूप असू देत वचन ते किंवा अशुभ भावरूप वचन असू देत, त्याच्या मागं जे काय तुम्ही स्वर काढताय तर ते स्वर किंवा ते शब्द म्हणा असं चालतंय, तर ते शब्द ते स्वर ज्या ज्ञानाला प्रगट करतात त्याला म्हटलं रुद्धी. तर त्या मुनिराजांना तेवढ्या शब्दांवरून त्या स्वरावरून सुद्धा सांगितलं अनेक प्रकारचं ज्ञान होतं. तर सांगितलं पुढं की मनुष्य तिर्यंच्या विचित्र शब्दाला ऐकून 3 काळात होणाऱ्या सुखदुःखाला जे मुनी जाणतात ते स्वर निमित्त रुद्धिधारी मुनी असतात. स्वर म्हणजे शब्द घ्या किंवा स्वर म्हणजे त्याच्या मागं असणारा तो ध्वनी घ्या. आता कोणी द्विंद्रिय त्रिंद्रिय जीव आहेत ते अक्षररूप बोलत नाही आहेत, अनक्षरात्मक असते ना त्यांची भाषा, तर त्यासुद्धा शब्दांना ते ऐकून अनेकांना अशी कला असते की प्राण्यांचे शब्द कळतात किंवा पशुपक्ष्यांचे वगैरे भाषा कळते, असं अनेकांना मनुष्यांना सुद्धा तसं असतं. तर त्याच्यावरून त्या शब्दावरून भाव समजून घेऊन काय घडणार आहे हे आपण समजून घेऊ शकतो. ज्याला त्याचं ज्ञान असं त्याला, ज्याला त्याची भाषा कळते त्याला. कावळ्याचा स्वर, कुत्र्याचा स्वर, मनुष्यांचे वेगवेगळे स्वर, द्विंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंत जीवांचे स्वर ऐकून त्यावरून 3 काळ जाणतात ते स्वर निमित्त ज्ञानी मुनी असतात किंवा स्वर निमित्त रुद्धिधारी मुनी आहेत असं म्हटलं जातं. तर त्याच्यावरून परवाची गोष्ट अर्धवट राहिली होती ना. परवा काय सांगितली होती? वैराग्यवतीची गोष्ट सांगितली होती ना. ते एक सांगायचं आहे. तर काय सांगितली होती गोष्ट? वैराग्यवती नावाची एक राजकुमारी होती काय, आणि तर ती राजकुमारी भक्त होती देवाची, खूप परमभक्त होती. आणि ती त्या जंगलामध्ये जायची आणि तिथं ते एकांतामध्ये असणारं मंदिर, तिथं बसून ती रोज भक्ती पूजन वगैरे करायची, आरती, तिथली सगळी शोभा वगैरे सगळं ती करायची. आणि मग एकदा काय झालं की, आणि जाताना ती कशी जायची, राजकुमारी असल्यामुळं सगळं नखशिकांत सजून जायची आणि सगळे उंचे वस्त्र वगैरे असायचे. आणि मग सांगितलं की ती गेली त्या दिवशी, तो एक साधू आला आणि त्यांनी काय केलं, तिला म्हटलं की मला तहान लागली आहे, मला पाणी दे. मग तिला आनंद झाला की आपल्याला गुरु काहीतरी मागतायत किंवा आपल्याला त्यांना काहीतरी देता येईल म्हणून. मग ती असं म्हटल्यावर ती पाणी आणती. तोपर्यंत काय झालं, तो म्हणाला की असंच मी पित नाही, ज्यांनी मला पाजवणार पाणी तो काय पाहिजे, दीक्षित असायला पाहिजे. मग तुला दीक्षा घ्यावी लागेल माझी, मगच मी तुझ्या हातचं पाणी पिणार. मग त्यावेळेस ती म्हणाली ठीक आहे, मला मान्य आहे दीक्षा घ्यायला, मी तयार आहे, मला दीक्षा द्या म्हणाली. मग त्यावेळेस तो काय म्हणाला, तो साधू म्हणजे चोर असतो, तो म्हणाला असं दीक्षा नाही देत आम्ही, त्यासाठी जंगलात जावं लागतं, एकांतामध्ये साधना करावी लागते, मग दीक्षा देतात. मग चला म्हणली मी येते तुमच्याबरोबर. मग परत निघाल्यावर म्हटलं असं नाही जायला चालत, सगळे तुझे आभूषणं वगैरे काढून ठेव, सगळे उंची वस्त्र वगैरे काढून ठेव, तरच दीक्षा होणार आहे, असं घालून कुठं साधना होत असती होय. मग त्यांनी आपलं कापड समोर ठेवलं आणि सांगितलं त्यात सगळे तुझ्या दागिने ठेव आणि मग जाऊ आपण. तिने आपलं सगळं भोळेपणाने सगळं काढून त्याच्यात ठेवलं आणि ती त्याच्याबरोबर निघाली. मग त्यांनी काय केलं, त्या जंगलात गेल्यावर एका झाडाला बांधून ठेवलं तिला आणि ते सगळं सोनं घेऊन निघाला आणि म्हणाला काय, 7 दिवसांनी मी येतो, तोपर्यंत तू इथंच राहा, मग आपण दीक्षा कर, मग तुझी दीक्षा होणार. मग ती इतकी बोळी की हो म्हणाली, ठीक आहे तुम्ही सांगाल तसं मला मान्य आहे. आणि तो निघून गेला पळून,
चोरच होता शेवटी, हे कुठं तिला माहित आहे. तिने फक्त त्याला गुरु म्हणून बघितलं. आणि मग आता राजकुमारी होती म्हटल्यावर सकाळची संध्याकाळ झाली, अजून घरी आली नाही, म्हणून राजा निघाला सगळं सैन्य घेऊन आणि शोधत शोधत तिथपर्यंत आला आणि त्याला ती दिसली. मग त्या हालतमध्ये दिसल्यावर त्याला वाईट वाटलं. त्यांनी लगेच सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणला चल तुला घरी नेतो. ती काय म्हणाली, नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. माझे गुरु येणार आहेत आणि ते मला सोडवणार आहेत, ते मला दीक्षा देणार आहेत आणि मग मी त्यांच्याकडून दीक्षा झाल्यावर, त्यांचं सगळं आहार पाणी झाल्यावर मी घरी येणार. मग ते राजा समजावून सांगायला लागले, अगं तू कुठला साधू आणि कुठला गुरु, म्हणला सगळं तुझे दागिने काढून नेले, आता तरी समजून घे की तो चोर आहे, कुठला गुरु वगैरे नव्हता, तो भोंदू साधू असणार आहे कोणीतरी. असं म्हणल्यावर ती म्हणती, नाही, ते माझे गुरु आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणू नका, मी तुमच्याबरोबर घरी येणार नाही. आंधळी भक्ती म्हणतात ना असं. पण तिच्या भक्तीचं फळ कसं मिळालं हे त्यातनं सांगायचं होतं. छान सांगितलं पुढं. मग त्यांनी काय सांगितलं, किती मनवलं तरी सुद्धा त्या वडिलांनी ती जायला काय तयार होईना. आणि मग सगळ्या सेनापतींकडनं पाठवला निरोप, सगळ्यांकडनं पाठवलं तरी सुद्धा 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तरी सुद्धा ती यायला तयार नाही. तिसऱ्या दिवशी तिच्या भक्तीच्या निमित्तामध्ये नारदाला सूचना मिळाली की ही 3 दिवस झालं त्या झाडाला बांधलेली आहे आणि तो तर ठग होता आणि तो निघून गेला आणि तो काय आता येणार नाही आहे परत. मग ही का अडकली आहे किंवा हिला कसं सोडवायचं ह्याच्यातून, त्या नारदाला टेन्शन. त्यामुळं तो गेला विष्णूकडे आणि त्यांनी सांगितलं ही सगळी अशी घटना झाली आहे आणि ह्याच्या निमित्तात धर्मावर आळ येईल, कोणीतरी देवावरनं विश्वास काढून टाकेल गुरुवरून वगैरे, तर आपण तिला मदत करायला पाहिजे. मग विष्णू म्हणाले, तू जा आणि तिला सगळं सत्य परिस्थिती सांग आणि मोकळं कर. मग विष्णू आला समोर आणि तिच्या समोर येऊन नारद आला आणि तिच्या समोर येऊन आपल्या खऱ्या रूपामध्ये उभारला. तर तिला इतका आनंद झाला की आपल्याला नारदाचं दर्शन झालं. आणि नारद म्हणाले की चल मी तुला सोडवतो. त्यावेळेस ती काय म्हणाली, नाही, मी येणार नाही, कारण माझे गुरु येणार आहेत आणि ते मला सोडवणार आहेत. त्यांनी सांगितलंय 7 दिवसांनी तुझी दीक्षा होणार आहे, तोपर्यंत तू इथं थांब, त्यामुळे मी इथून कुठं जाणार नाही. मग नारदाने सांगितलं की तो गुरु वगैरे काय नाहीये, तो चोर आहे, तू त्याच्या नादी लागू नको, त्याचा विचार सोड आणि तू घरी जा. तरी पण ती म्हणती, जो कोणी पण असेल तो, आजपर्यंत मला नारदाचं दर्शन झालं नाही, त्या गुरूंच्या निमित्तात ज्यांनी मला नारदाचं दर्शन घडवलं ते किती महान आहेत. त्यामुळं ते माझे गुरु आहेत आणि त्यांचा शब्द मी पाडणार नाही, खोटा ठरवणार नाही. त्यांनी मला सांगितलं इथं थांब, तर मी 7 दिवस इथंच थांबणार. आता कितीही त्या नारदाने आपलं सगळं स्पष्टीकरण केलं तरी सुद्धा त्याला ती ऐकेना. आणि मग शेवटी नारद परत गेले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, आता विष्णू साक्षात आले. म्हणले की हिला सत्य परिस्थिती सांगायलाच पाहिजे आणि तिला मुक्त करायला पाहिजे त्याच्यात आवडीतून. मग ते विष्णू येऊन समोर उभारले म्हणल्यावर तर तिला धन्यता इतकी वाटू लागली आणि ती इतक्या आनंदामध्ये की माझ्या समोर साक्षात भगवान उभारलेत. आणि मग ते विष्णू सांगतायत काय की म्हणले, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालोय आणि मी इथं तुला दर्शन द्यायला म्हणून आलोय, तुला मुक्त करायला आलोय, तुझं सगळं दुःख नाश करायला आलोय, चल म्हणले माझ्याबरोबर. त्यावेळेस ती काय म्हणाली, नाही, मी येणार नाही, कारण माझे गुरु येणार आहेत आणि झाले 2 दिवस तर राहिलेत, आता 2 दिवसात येतील गुरु आणि मला सोडवतील. किती त्या गुरुची महिमा मी गाऊ की त्या गुरुच्या निमित्तात मला नारद ऋषींचं दर्शन झालं, आज साक्षात विष्णूचं दर्शन झालं, म्हणजे ते गुरु किती महान आहेत. आता त्या विष्णूला डोक्याला हात लावून घेऊ का असं वाटायला लागलं. म्हणजे हिच्या भक्तीसमोर त्या विष्णू सुद्धा कमी पडले. आणि मग म्हटले ते तिथं उभारून विष्णूंनी आज्ञा दिली. म्हणजे पुढचा 6वा दिवस गेला आणि 7व्या दिवस उजडला. त्यावेळेस विष्णू समोरून उभारले आणि नारदाला सांगितलं, जा, तो कुठं आहे तिथून पकडून आण त्याला आणि त्याला सांग की तो त्याचं खरं रूप हिच्या समोर प्रगट कर म्हणून. आणि मग गेले नारद आणि खरं खरं त्यांना कुठंतरी तो चोरी करतानाच भेटणार म्हणून सांगितले विष्णू. तर बरोबर चोरी करतानाच भेटला. आणि मग त्यांनी नारदाने घेऊन आलं त्याला पकडून आणि सांगितलं, बघ तुझ्यामुळं ती किती काय म्हणायचं भक्तीमध्ये इतकी आंधळी झाली आहे की ती समोर साक्षात येऊन भगवान उभारले तरी त्यांच्या शब्दाला मान देईना. ती फक्त वाट बघतीये ती तुझी.
आणि त्यामुळं तू तिला सगळं खरं सांग आणि तिला इथून मोकळं कर आणि तू सगळे घेतलेले तिचे दागिने परत कर. असं सगळं नारद आणि विष्णूंनी सांगितल्यावर तो समोर येऊन उभारला तर तिला आता अजून धन्यता वाटायला लागली की ते गुरु म्हणजे काहीतरी खूप महान तपश्चर्या करणारे असणार, जिच्या निमित्तात की मला असे सगळे देव आणि नारद वगैरे समोर येऊन उभारले. आणि त्यावेळेस ती असं हे वाक्य म्हणती, काय, देवरु गुरु दोनों खडे किनके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की भगवन दियो बताय. म्हणजे त्या गुरूंची काय मी महिमा गाऊ की ज्यांनी मला साक्षात देवाला भगवंतांना मिळवलं, भगवान दाखवले मला ज्यांनी, अशा त्या गुरूंची मी काय महिमा गाऊ, असं वगैरे ती तिथं उलटं अजून थोडं त्या गुरूंची महिमा करायला लागली. आणि मग त्यावेळेस ते सगळं बघितल्यावर, दृश्य तिचे भाव बघितल्यावर ह्याला पश्चाताप होऊ लागला. कोणाला? चोराला. आणि तो स्वतः सांगतोय जाऊन की मी कुठला गुरु नाही, साधू नाही, मी चोरी करण्यासाठी हे सगळं केलं होतं, मला माफ करा, माझ्याकडनं हे लय मोठा गुन्हा झाला. आणि तुम्ही खरे भक्त आहात देवाचे, तर तुम्ही खऱ्या गुरूंची भक्ती करा किंवा जाणून धर्म करा. माझ्या नादी लागला किंवा मी तुम्हाला मार्गभ्रष्ट केलं, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला बांधून ठेवलं, ह्याच्यासाठी मला क्षमा करा वगैरे. तर ह्याच्या गोष्ट कशासाठी सांगायची होती? पण कशासाठी सांगत होते? साधू प्रसन्न झाले होते तिला ना. जसं इथं देव प्रसन्न झाल्यावर वृद्धी संपन्न मुनींना ते देव सुद्धा भुलत नाहीत, त्या वृद्धींच्या मागं लागत नाहीत. ते जे देवता वगैरे प्रगट होतात तर त्यांच्या ते नादी लागत नाहीत. मग तसं इथं पण जेव्हा ते गुरु म्हणून समोर आले, जो कोणी तो भोंदू साधू म्हणून आलेला समोर, तर त्यांना ती बळी पडली ना. आणि मग त्यामुळं तिचं हे सगळं पुढं अशी कथा झाली. म्हणून सांगितलं, भक्ती जरी केली तरी सुद्धा कशी करायला पाहिजे, ज्ञानपूर्वक विवेकपूर्वक भक्ती असेल तर त्याचं फळ आहे. म्हणून हे वाक्य सांगितलं होतं, साधू होना आसान है बनना मुश्किल है. काय वाक्य होतं? साधू होना आसान है, साधू बनना मुश्किल है. एक्सप्लेन इट. साधूचं रूप घेऊ शकतो, खरं साधू प्रमाणे चारित्र्य असणं अवघड आहे. साधुत्व म्हणायचं त्याला, साधू चारित्र्य नाही, साधुत्व अंतरंगातून साधूपणा. म्हणून साधू बहिरंगामध्ये कोण पण बनेल, आसान आहे, पण साधूपणा येणं मुश्किल आहे. म्हणून तुम्हाला आजकाल सगळे बाहेर दिसत आहेत ते साधू झालेले आहेत, पण साधू बनलेले खूप दुर्मिळ आहेत. त्यामुळं तिथं आपल्याला ओळखायला यायला पाहिजे की वेशाने साधू कोण आहेत आणि परिणामातून साधू कोण आहेत. बहिरंग साधू कोण आणि अंतरंग साधू कोण, द्रव्यलिंगी साधू कोण आणि भावलिंगी साधू कोण, ह्याची आपल्याला परीक्षा करता आली पाहिजे, तर आपली भक्ती फल देणार. अन्यथा आपण सुद्धा त्या वैराग्यवतीसारखं भ्रष्ट होणार, कुठंतरी मिथ्या साधूंच्या नादी लागणार. तर इथं काय सांगायला लागले, स्वर निमित्त वृद्धी, त्याचं वर्णन करायला की त्या मनुष्यांच्या, तिर्यंशांच्या वगैरे स्वरावरून त्या मुनींना 3 काळ ज्ञात होतात. तू जर ओरडून बोललास तर त्यांना काय समजतं की या शब्दावरून ह्याचं भविष्य काय, भूत काय, सगळं जाणू शकतात, अशी त्यांची वृद्धी असते. तुमच्या शब्दावरून, जसं म्हणलं ना, आपण पण आपल्याला जरी वृद्धी नाही आहे तरी पण ज्ञानाची विशेषता थोडी आहे, समजतं. जसं फोन केलाय तुम्ही समजा कोणाला तरी, आणि समोरच्याकडून आलेले शब्द कसे असतात ह्याच्यावरून तुम्हाला समजतं की नाही त्याचे भाव काय आहेत. जसं की तो ओरडून बोलला, हॅलो, तुम्हाला काय वाटतंय, हा रागात आहे समोरचा मनुष्य. तेच कोणीतरी हळूवार बोलला तर तुम्हाला त्या समोरच्याची प्रकृती कळती की नाही, काय तो बोलतोय किंवा कशा मूडमध्ये आहे, हे आपण थोडंफार अंदाजाने जाणू शकतो. ह्याला पण निमित्तच म्हणतात, पण हे सामान्य ज्ञान आहे, निमित्त ज्ञान आहे, निमित्त वृद्धी नाही आहे. तर असं सांगितलं इथं काय, आपणही एखाद्याच्या स्वरावरून थोडेफार ज्ञान करू शकतो. कोण आजारी आहे, निरोगी आहे. कफ प्रकृतीवाल्याचा स्वर मंद असतो, अल्प असतो, जास्त ओरडता येत नाही. ज्याला कफ असतो ना त्याचा आवाज कमी असतो. बघा असं टॅली करून तुमच्या जवळ असणाऱ्यांचं, जे
कफवाले असतात ते फार जोरात ओरडू शकत नाही, त्याला राग आला तरी सुद्धा त्यांचं ओरडणं एक लिमिटपर्यंतच असतं. त्यांचा आवाज कितीही ओरडला तरी मंदच असतो, अल्पच असतो. आणि तेच पित्त प्रकृतीवाला असेल तर त्याचा आवाज खणखणीत असतो. असं आग लागलेली असते ना अंतरंगात, काय म्हणायचं, ॲसिड. तर त्यामुळं पित्त प्रकृतीवाल्याचा आवाज स्पष्ट असतो, खणखणीत असतो. म्हणजे स्वरामध्ये तिथं डिस्टर्बन्स नसतं काय. हळू बोल असं त्याला सांगावं लागतं पित्त प्रकृतीवाल्याला, बरं का. आणि तेच त्या कफ प्रकृतीवाल्याला जोरात बोल म्हणून सांगावं लागतं. मग जसं म्हणले ना, आता आवाजावरून आपण रोगाचं सुद्धा ज्ञान करू शकतो, कोण रोगी आणि कोण निरोगी आहे. आवाज बसलेला असेल तर समजतं तुम्हाला आता रोग आहे. तसं विशापार स्तोत्रमध्ये त्यांनी एक श्लोक घेतला असं, नानार्थमेकार्थमदस्त्वदुक्तं हितं वचस्ते निशमय्य वक्तुः निर्दोषतां केन विभावयन्ति ज्वरेण मुक्तः सुगमः स्वरेण. म्हणजे भगवंतांची स्तुती करताना सांगितलंय, नानार्थमेकार्थ मदस्त्वदुक्तम हितम वचस्ते निशमय्य वक्तुः. म्हणजे तुझे जे नाना अर्थाला किंवा एका अर्थाला सांगणारे वचन आहेत ते ऐकून हितम वचस्ते निशमय्य वक्तुः, म्हणजे ते वक्त्याची निर्दोषता सिद्ध करतात असं पुढं सांगायला लागले. त्या वचनांना ऐकून, ते हितकारी वचन आहेत असं ऐकून त्या वक्त्याची निर्दोषता कोण नाही सांगू शकणार. निर्दोषताम केन विभावयंती, त्या वक्त्याची निर्दोषता कोण नाही सांगू शकणार. म्हणजे भगवान आहे ते तुम्हाला उपदेश देत आहेत, तर त्याच्यातून जे काय स्पष्टीकरण होतंय, जे काय तुम्हाला खुलासा होतोय ते माझ्या हितकारी आहे असं बघितल्यावर ते भगवान निर्दोषच आहेत असं कोण गेस करू शकणार नाही. तर सगळ्यांना त्याचं ज्ञान होऊ शकतं. मग त्याच्यासाठी तिथे एक्झाम्पल दिले काय, ज्वरेण मुक्तः सुगमः स्वरेण. जो कोणी ज्वराने मुक्त झालाय त्याचे स्वर सुगम असतात, सुंदर असतात, काय म्हणायचं, मधुर असतात. आवाज त्याचा चांगला असतो, स्पष्ट असतो. पण जे ज्वर सहित असणारा असेल किंवा काय व्याधीनिग्रस्त असेल तर त्याच्या आवाजामध्ये खराबी असते. म्हणून तिथं उदाहरण दिलं त्यांनी की जो निरोगी असतो त्याचे शब्द सुद्धा निर्दोष असतात. म्हणजे स्वरावरून समजतं हे सांगायचं होतं. आपल्याला सुद्धा सामान्य ज्ञान कळतं की स्वर जर कसे आहेत त्याच्यावरून हा जीव निरोगी आहे का रोगी आहे. एखाद्याच्या मनात द्वेष असेल तर तो कितीही गोड बोलले तरी त्याचे स्वर सत्य सांगतात. कसं, जर तुम्ही एखाद्या वैराच्या घरी गेलाय किंवा संबंधात आलाय समोर वगैरे, तर त्याच्या मनात अंतरंगात जर तुमच्याविषयी द्वेष असेल, कसं बोलतो तो, किती त्याला लोणी लावेल तरी सुद्धा ते शब्द प्रेम पाजरू शकत नाहीत. कळतं आपल्याला ना त्याच्या शब्दात कसा भाव आहे. भलेही तो खूप गोड बोलेल, तुमची विचारपूस करेल तरी सुद्धा जर म्हणजे मायेछारीचे वचन असतात ते सुद्धा आपल्याला कळतं की त्या वचनाच्या मागं, त्या स्वराच्या मागं कुठला कषाय आहे. म्हणून म्हणलं काय, एखाद्याच्या मनात द्वेष असेल तर तो कितीही गोड बोलेल तरी सुद्धा त्याचे स्वर सत्य सांगतात. जसं की घरात पाहुणे आले, जे की नको त्या वेळी आलेत किंवा नको ते पाहुणे आलेत, आणि तुम्हाला स्वागत करायचं आहे. कसं करता हो, म्हणजे मी ऐकले बरं का पुण्यामध्ये स्वागत वेगळ्या वेगळ्या टाईपचं असतंय म्हणून. मला माहित नाही, कोण माझ्यासमोर पुण्याचं असलं तर तुमच्याबद्दल बोलत नाहीये बरं का. तर त्यांनी काय सांगितलं, ते बॅग घेऊन त्यांनी त्या घरात गेले. असं अजून पायऱ्या चढून आत जातात की नाही तोपर्यंत त्यांनी काय म्हटलं, आम्ही निघालोच होतो बाहेर आणि तुम्ही आलाय. म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही जावा असं म्हणायचं होतं त्यांना त्याच्या मागं. मग लगेच जाणार असणार तुम्ही, किंवा चहा वगैरे घेऊन आला असणार, जेवण करूनच आला असणार, असे शब्द असतात ना. त्याच्या मागं भाव काय असतो सांगा. म्हणजे आता हे शब्द आहेत तर शब्दच तिथं त्यांना तोडण्यासारखे होते. म्हणजे
गोड शब्द असतील तरी सुद्धा जर भाव अंतरंगामध्ये विपरीत असेल तर त्या शब्दात गोडवा येत नाही. म्हणून सांगितलं की प्रत्येक तेच म्हटलं, ते जर माहेरचे पाहुणे आले असतील तर शब्द वेगळे, सासरचे पाहुणे आले असतील तर त्या घरातल्या गृहिणीचे शब्द वेगळे. असं का? कारण शब्दावरून सुद्धा आपल्याला ज्ञान होतं की कोणाचे काय भाव असतात. कारण तिथं अंतरंगात भाव विभिन्न असतात प्रत्येकाच्या प्रती. म्हणून आपल्याला जे समजतं ते सुद्धा स्वरनिमित्त ज्ञान आहे, पण स्वरनिमित्त वृद्धी नाही म्हणली त्याला. मग प्रत्येकाच्या विषयीचे असे स्वर सांगितले. मुलीचे तिच्या आईशी असणारे, तिच्या पतीशी असणारे, तिच्या सासूशी असणारे सगळे स्वर भिन्न भिन्न असतात. गुरूंचे स्वर भिन्न, शिष्याचे स्वर भिन्न असतात. त्यावरून आपल्याला संपूर्ण नाही पण थोडेफार ज्ञान होते की कोणाचे काय भाव आहेत. भयभीत झालेला व्यक्ती असेल त्याचे स्वर कसे कंप पावत असतात. तेवढ्यावरून कळतं आपल्याला की हा घाबरलाय. भलेही तुमच्या समोर तो स्पष्ट बोलतोय असं दाखवतोय, पण तरी सुद्धा घाबरलेला आहे असं अंतरंगामध्ये, ते त्याच्या त्या स्वरावरून कळतं. किंवा एखादा व्यक्ती असेल अति आनंदित झालाय, त्याचे स्वर, त्याचे शब्द, आणि अति दुःखी झालाय त्याचे शब्द, त्याचे स्वर वेगळे असतात. हे सुद्धा त्यांच्यावरून आपल्याला कळतं. एखाद्यांचं घरामध्ये वियोग झालाय तर त्यावेळी शोक अवस्थेमध्ये असणारा त्यांचे शब्द, सगळ्या या शब्दांची एक एक वेगवेगळी कॅटेगरी आहे आणि ते आपल्याला त्यांच्या त्या शब्दावरून कळतं, त्या स्वरावरून कळतं. लहान मुलांचे स्वर किंवा तरुणांचे, वृद्धांचे स्वर, हे सगळं आपल्याला त्या, तुम्ही जरी परोक्ष ऐकताय ते शब्द तरी सुद्धा समजतं. दरवाजाच्या बाहेर कोणीतरी बेल मारल्यावर तुम्ही विचारलं कोण आहे, तर जर त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये उत्तर दिलं तर तुम्हाला कळतं की ते कुठल्या एजचे वगैरे आहेत. मग हे तुम्हाला झालेलं ज्ञान निमित्त ज्ञानच आहेत. म्हणून असे अनेक प्रकारचे शब्द आहेत की जे आपल्याला, शब्द हे निमित्त आहे पण त्याच्यावरून आपण जे ज्ञान करतो ते नैमित्तिक म्हणलं गेलं किंवा आपलं ज्ञान आहे ते शेवटी. म्हणून असं ज्ञान शब्दावरून आपण करतो त्यावेळेस अवलंबन घेतो. मग तसंच आपल्याला जायचंय कुठं, अशब्दकडे जायचंय. कोण आहे अशब्द स्वरूप? माझा आत्मा आहे. त्याला शब्द कुठलेही आवश्यक नाही आहेत किंवा शब्द तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवणारे नाही आहेत. पण शब्दाशिवाय सुद्धा समजणार नाहीये, कारण आपल्याला अजून अपरिचित आहे तोपर्यंत आचार्यांना शब्द सांगावे लागले की एकत्व विभक्त आहे आत्मा, अशब्द स्वरूप आहे किंवा स्वररहित आहे, व्यंजनरहित आहे. हे सगळं आचार्यांना सांगावं लागलं, पण त्याच्याद्वारे दाखवायचं आहे तो आत्मा अशब्द निशब्द स्वरूप आहे. व त्या आत्म्याला ग्रहण केलं तर आपल्याला आत्मानुभूती सहज होणार. ओम. जाणा निशब्द स्वरूपोऽहम्, ज्ञानमात्र स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्. जाणा शब्द तर जड आहेत, मी आत्मा तर चेतन आहे. शब्दांनी गम्य नाहीच, शब्दाच्या अतीत आहे जाणा. अशब्द स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो सिद्धाणं